हद्दपार असताना श्रीरामपुरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये राहणारे ममदापूरचे 2 जण ताब्यात। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, रमीज राजा अत्तार, विशाल तनपुरे, चालक चंद्रकांत कुसळकर यांचं पथक तयार करून सदर पथकास हद्दपार इसम चेक करून ते मिळून आल्यास कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। नमूद पथक हे श्रीरामपूर शहरात हद्दपार करण्यात आलेले इसम चेक करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत हद्दपार करण्यात आलेला इसम जब्बार कुरेशी आणि फैजान शेख हे श्रीरामपूर शहरात वॉर्ड नंबर 2 येथील ईदगाह मैदानजवळ मस्जिदजवळ थांबलेले असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर प्राप्त माहितीनुसार या इसमांचा शोध घेत असताना ते ईदगाह मैदान श्रीरामपूर इथं मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावं जब्बार हसन कुरेशी शेख वय 50 वर्ष राहणार ममदापूर तालुका राहता, फैजान जब्बार कुरेशी वय 24 वर्ष राहणार ममदापूर तालुका राहता असं असल्याचं सांगितलं। सदर इस्मानचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्यास पोलीस अधीक्षक यांनी दिनांक 5/2/2026 रोजीपासून जिल्ह्यातनं 18 महिन्यांकरिता हद्दपार केलेलं असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे मिळून आलेल्या श्रीरामपूर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 726-727-2026 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई मोमका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।